हे 4 किलो मटर आहे, याचे आम्हाला फ्रोझन करायचे आहेत, म्हणजे ते जास्त महिने टिकून राहतात. तर त्यासाठी ह्या 4 किलो मटरसाठी ह्या एका मोठ्या पातेल्यामध्ये एवढं पाणी हे उकळी येईपर्यंत ठेवून द्यायचं आहे. पाण्यावर झाकण ठेवलं की पाण्याला लवकर उकळी येते. असं पाणी कडकडीत उकळून द्यायचं आहे. याच्यात 2 चमचे मीठ टाकायचं आहे आणि 2 चमचे साखर. हे प्रमाण 4 किलो मटरसाठी आहे. ही पूर्ण मटर याच्यामध्ये ओतून घेतली आहे. असं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. या मटरचा कलर हिरवा राहावा म्हणून याच्यामध्ये आपण साखरेचा उपयोग केला आहे. जेव्हा मटर वरती तरंगते तेव्हा आपण समजायचं की ती फ्रोझन करण्यायोग्य झालेली आहे. पाण्यामध्ये आपण बर्फ टाकून घेतला आहे. आता तुम्ही हे पाहू शकता की या टोपामध्ये मटर ही व्यवस्थित वरती तरंगायला लागली आहे. म्हणजे जेव्हा ती हलकी होते तेव्हा ती आपोआप तरंगायला लागते. आता हे झाऱ्याने काढून घ्यायचं आहे आणि चाळणीमध्ये नितळत ठेवायची आहे. ही जी नितळवलेली मटर आहे ती बर्फाच्या पाण्यामध्ये टाकायची आहे. फ्रोझन करण्याची हीच शास्त्रीय पद्धत आहे. या प्रोसेसमुळे मटर ही जास्त महिने टिकते आणि आपण केव्हाही व्यवस्थित वापरू शकतो. त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारचे साईड इफेक्ट्स होत नाहीत. व्यवस्थित ढवळून घ्यायची आहे. एक असा कॉटनचा कपडा अंथरायचा आहे. थंड पाण्यातून काढून पुन्हा चाळणीमध्ये ठेवायचे आहेत. पाणी जास्तीत जास्त गाळण्याचा प्रयत्न करायचा आहे. नंतर आपण जो कपडा अंथरला आहे त्याच्यावरती पसरवून ठेवायचे आहेत. या प्रोसेसमुळे पाणी सोक होण्यासाठी मदत होते. खूप असे कोरडे करून घ्यायचे कपड्याने असे पुसून. मटरचा ओलसरपणा जेव्हा थोडं कमी होईल तेव्हा अशा डब्यांमध्ये तुम्ही स्टोअर करू शकता किंवा सीलपॅक पिशव्यांमध्ये तुम्ही ते पॅक करून फ्रीझरमध्ये डीप फ्रीज करू शकता.